उमंग. जय भवानी, जय शिवराय. मी अमोघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे राईड विथ अमोघ. आणि आजचा मोठा व्लॉग असणार आहे कोकण कोस्टल राईडचा. आज मी चाललो आहे गुहागरला, म्हणजे माझ्या गावी. आणि आता मी पोहोचलो आहे कर्नाळा अभयारण्य इकडे, कर्नाळा घाटात आपल्या पनवेलच्या पुढे. बघत असाल तुम्ही रायडर्स कसे झाले आहेत, सगळे पॅकिंग वगैरे करून मस्तपैकी फुल रायडिंग गिअर्स मध्ये. मस्त वातावरण झालंय, आल्हाददायक. टेम्परेचर मगाशी चेक केलं तर 17 डिग्रीज दाखवत होतं टेम्परेचर. वाफा निघतात अक्षरशः तोंडातून आणि डोळ्यातून पाणी हवेने. पण NH66 वरून प्रवास करत आहे. आता मी पोचलोय कर्नाळा अभयारण्याजवळ, कर्नाळा घाटामध्ये. बघत असालच तुम्ही सौंदर्य कोकणातलं आपल्या. एकदा का पनवेल क्रॉस झालं की बरं वाटते गाडी चालवायला, मजा येते. तर मंडळी, आम्ही आज निघालो आहे गुहागरला. आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र उमंग. 2 दिवसापूर्वी बाईचा कॉल आला आणि बोलला की सुट्टी आहे तर पण कोकणात जाऊया. आधी आम्ही ठरवलेलं 4 व्हीलरने जायचं, पण नंतर थोडा प्लॅन चेंज केला आणि बाईकने जायचं ठरवलं. आणि गेस वॉट, आम्ही निघालो होतो आता कोकणाच्या दिशेने. पण आता वेळ मिळाला म्हणून आम्ही आता निघालो आहोत गुहागरला, माझ्या गावी. मध्ये तुम्हाला मुंबई गोवा रस्त्याचे अपडेट्स पण मिळत जातील. रत्नागिरीपर्यंत रस्ता कसा झाला आहे ते कळेल आपल्याला. तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सूर्योदय. कोकणात जाणारा रस्ता, दत्तगुरूंची भजनं. व्हॉट अ कॉम्बिनेशन ब्रो. तर मंडळी, आपण आता पोचलो डोलवीला. वडखळचे ट्रॅफिक बायपास करत आहे त्या ब्रिज झाल्यामुळे. अजून तरी आमचा प्रवास सुखकर झाला आहे डोलवीपर्यंतचा, आणि आशा करतो रत्नागिरीपर्यंतचा प्रवास असा सुखकर होईल. तर बघत राहा तुम्ही हा व्हिडिओ. मी थांबलो होतो आता नाश्ता करायला जोशी वडेवाले इकडे, इंदापूर मार्केटच्या पुढे थोडं. छान होती. पुरी भाजी खाल्ला, उमंगने वडा उसळ खाल्ला. मजा आली खायला, पोट भरलंय. आणि आता आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. उमंग तयारीच करतोय अजून, होते त्याची तयारी. हो देत, आरामात चालू देत.
इंदापूर मार्केटला छान नाश्ता झाला आणि पुढच्या प्रवासाला आमची सुरुवात झाली आहे. थोडा प्रॉब्लेम झाला कॅमेराचा. काही नवीन सेटअप असल्यामुळे मला थोडा अँगल वगैरे सेट करता नाही येतं व्यवस्थित. शिकतो आहे मी. जर काय टिप्स असेल तर मला नक्की कळवा तुम्ही कमेंट्समध्ये. आणि ते मगासचे जे रस्ते आहेत, नागोठणे, कोलाड, ते नेहमीप्रमाणे खराबच आहेत. ते काय वेगळं सांगायची गरज नाही. जे कोणी कोकणात फ्रिक्वेंटली प्रवास करत असतील त्यांना माहिती असणारच की कसं असतं तिकडे ते. आणि बरेच बायकर्सची गर्दी दिसते. यावेळेचा IBW इंडियन बाईक वीक 5 असल्यामुळे बहुतेक रायडर्सने NH66 सिलेक्ट केलं आहे राईडसाठी. आणि आपण पोचलोत माणगावला. त्यामुळे तुम्हाला बायकर्सचा ग्रुप दाखवतो. थोडा हॉल्ट घेऊ पुढे आता. तुम्हाला दाखवतो बायकर्सचा ग्रुप. कसे ग्रुपच्या ग्रुप जातात आहेत, बघायला खूप भारी वाटतं आहे. काढूया ना. आपण आता पोचलो कशेडी बोगद्याजवळ. का बोगदा जेव्हापासून झाला आहे तेव्हापासून कशेडी घाटातली मजाच गेली आहे असं मी म्हणणार नाही. पण प्रवास सुखकर झाला आहे. कमीत कमी वेळेत आपल्याला कशेडी क्रॉस करता येते. पोलादपूरवरून खेडला जायचा रस्ता सुखकर झाला आहे. यामुळे 30-35 मिनटाचं अंतर आहे, ते कमीत कमी 5 ते 6 मिनटात आपल्याला कवर करता येते कशेडी टनेलमुळे. तर तुम्ही कधी आला असाल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमचा प्रवास कसा झाला कशेडी टनेलमधून ते. हे आहे खेडमधल्या कालकाईचं मंदिर. कालकाई आईचं मंदिर हे ॲक्च्युअल रोडच्या मधोमध आहे आणि ह्या साईडला नवीन बांधलं आहे, लेफ्ट साईडला आहे ते. जय मा कालकाई.
खरं तर मला मंदिरात जायचं होतं. उमंगला कॉल देतो आहे पण त्याच्या लक्षातच नाही आणि तो पुढे गेला आणि म्हणून मला पण पुढे जावं लागलं. आता आमचा पहिला हॉल्ट असणार आहे परशुराम मंदिर. त्याला सरप्राईज देऊ, बघूया काय म्हणतो आहे. हा कधी गेला आहे नाही गेला मला माहिती नाही, मला विचारावं लागेल त्याला. तर बघूया आता आपण आपली भेट होईल परशुराम मंदिरामध्ये. आम्ही आता पोचलो परशुराम घाटामध्ये. परशुरामांचं मंदिर आहे, ज्यांच्या पदस्पर्शाने आपली कोकणभूमी पावन झालेली आहे. त्या परशुरामांच्या मंदिरात आपण जाणार आहोत आता. थोड्याच 1-1.5 किलोमीटरवरती आहे आता इथून मंदिर, काही जास्त लांब नाही आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडचा निसर्ग कसा आहे ते, कसं मंदिर आहे ते. आम्ही पोचलो आहोत आता परशुरामांच्या मंदिराजवळ. उमंगला विचारूया काय म्हणतोय ते. जायचंय तुला? म्हटलं जायचंय तुला? जायचंय? 1 किलोमीटर आतमध्ये. 1-1.5 किलोमीटर. खराब आहे रस्ता पूर्ण. रस्ता खराब आहे पूर्ण. असाच आहे. हा कुठे चल जा. आपण निघालो आहोत आता परशुरामांचं दर्शन घेऊन. सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काही करता नाही आली तिकडे. त्यांनी दिलेल्या सूचनांचा आपण मान ठेवला
आणि आपण तसंच करायला पाहिजे. आणि आपण आता आहोत चिपळूण गुहागर बायपास रोडवरती, स्ट्रेट हायवे 101वर. आणि माझं गाव इथून आहे 30 किलोमीटर्स. तर भेटूया आता आपण गावी. खरं तर थंबनेलवरून तुम्हाला वाटलं असेल की ही पूर्ण कोस्टल राईड असणार आहे. ॲक्च्युली प्लॅन तसाच होता, पण कसं आहे, आम्हाला दोघांनाही आयडिया नाही आहे कोस्टल रूटबद्दल. म्हणून आणि सुरुवातीचा म्हणजे पहिल्या दिवसाचा प्रवास हेक्टिक होऊ नये म्हणून आम्ही बाय रोड चूज केला. आणि बाय रोड आम्ही आमच्या गावी पोचलो आहे गुहागरला. तर आम्ही ठरवलं दोघांनी मिळून की जो परतीचा प्रवास आहे तो आम्ही पूर्ण कोस्टल करणार आहोत. अरे, ही पहा आमच्या गावातली नदी आहे. पाणी म्हणजे आंघोळ करू शकू आपण इकडे. घरी जाऊन बॅगा टाकू आणि आंघोळ करू. तर मी म्हणत होतो परतीचा प्रवास जो असेल आपला तो पूर्ण कोस्टल असणार आहे. रस्ता चुकलो वाटतं रे, रस्ता चुकलो वाटतं. उमंगची जरा मजा घेतली. त्याला बोललो की रस्ता चुकलो आहे, बाईच्या बाईकमध्ये पेट्रोल नाही आहे. त्याला बोलतो खरंच वाटलं त्याला. बाय द वे, मी पोचलो आमच्या गावी व्यवस्थित, काही रस्ता वगैरे चुकलेलो नाही आहे. आणि घरामध्ये ॲक्च्युली कोणी नसतं, त्यामुळे वडापाव घेऊन ठेवलेत. नदीवरून आलो की आपल्याला भयंकर भूक लागणार आहे, त्याची तरतूद आधीच करून ठेवली आहे. आणि ते पहा समोर आहे आपलं घर. तर भेटूया आपण आता गुहागरला, म्हणजे गुहागर बीचवरती. आत्ता आम्ही पोचलो आहोत गुहागर बीचला. बाईला सूर्यास्त बघायचा होता. भयंकर पळवत आणली आहे घरापासून बाईक. जवळजवळ एक 25-26 किलोमीटर्स आहे गुहागर बीच माझ्या घरापासून. आणि आता आम्ही मस्त सूर्यास्त बघणार आणि घरी जाणार. जेवण वगैरे गुहागरमध्येच करू, रात्री जाऊ, मस्त झोपू, फ्रेश होऊ आणि उद्या पुढच्या प्रवासाला लागू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.